मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महिलांशी दूरदृश्य प्रणालीने संवाद साधला। उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महिलांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सर्व बहिणींनी सत्कार करून व राख्या बांधून महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कांचन मांढरे, सरचिटणीस नितीन दिनकर यांच्यासह सर्व तालुक्याचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कडचकर आणि गणेश निर्मळ, प्रवरानगर। कुठे आताच ताईंनी सांगितलंय, महायुती सरकार आल्यापासून कुणीही उपाशी झोपलेलं नाही। आपल्या या सरकारने भरपूर अशा योजना ज्या आणलेल्या आहेत, शेतकरी सन्मान योजना असेल आणि आता त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात प्रेम देणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। आपल्या या गरिबी संसाराला भर म्हणजे खरोखर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सन्माननीय नामदार विखे साहेब आणि त्यांच्या सोबत सावली सरकार आणि आमच्या सन्माननीय शालिनीताई यांचे खरोखर मी मनापासून आभार मानते, धन्यवाद देते। आणि मुख्यमंत्री साहेब खरोखर एक मागच्या भावासारखे आमच्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहिले, म्हणून मी पुन्हा सर्वांचे आभार मानते। आणि आमच्या देवस्थान तालुक्यात जवळजवळ आम्ही 70,000 फॉर्म भरून बरेचशा खात्यात काम पैसे जमा झालेले आहेत। मी पुन्हा आपल्या या सरकारचे, आपल्या शासनाचे मनापासून आभार मानते। मी आपल्या साहेबांचे व ताईंचे आभार मानते, कारण की त्यांनी आमच्यासाठी खूप सोय केली आणि आम्ही काही त्यांच्यासाठी मागं पडणार नाही असं आम्हाला त्यांनी फिरायला नेलं पंढरपूरला साहेबांनी, माझ्या दादाने पण नेलं। पण ज्यावेळेस आमच्या भावाने आम्हाला घेण्यासाठी बोलवलं नाही, त्यावेळेस भावाने आम्हाला पंढरपूरमध्ये जेवण घेऊन खाऊ घातलं। मुक्कामाला जसं आम्ही माहेरी राहतो तसं आम्हाला पंढरपूरमध्ये पण मुक्कामाला ठेवलं आणि तेवढं करून सुद्धा आमचे भाऊ आमच्यासाठी राहिले नाही। आता आम्हाला रक्षाबंधनचा फोन येतो की नाही येतो, पण आमच्या दादाने आम्हाला आजच बोलवलं की तुम्ही सभागृहामध्ये या आणि तुमची पुण्याची ओळख घेऊन जा। कारण की आम्ही त्याबरोबर खात्यावर जमा झालेले आहे, तर तरी आम्हाला त्यांनी खात्रीसाठी इथं बोलवले। एवढे माझे शब्द साहेब सर्व बायका म्हणतात की आता ही योजना 1 वर्षासाठी आहे, काही पुढे आहे। तर मी सर्वांना सांगते, महायुती सरकार आपलं आलंच पाहिजे। महायुती सरकार आलं म्हणजे आपली ही योजना 5 वर्षासाठी चालू राहणार आहे। व आपण आपला माहेरी भावाला राखी बांधायला जातो तेव्हा भावाला फक्त 500 रुपये ओवाळले जातो। सर्व बायकाही कौतुक यायच्या आणि चर्चा करत होता, भाऊ आपल्याला 500 रुपये ओवाळले जातो व आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी 1,000 रुपये महिन्याला ओवाळणी दिली आपल्याला रक्षाबंधनासाठी। म्हणजे बायकांना याचाही फरक समजला व खूप खुश आहे। ज्या बायकांना आलेले नाही आहे अजून खात्यावर पैसे, त्यांचे येणार आहे। कुणी उशिरा फॉर्म भरले, कुणाचं उशिरा अपडेट घेतले, त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका। खूप बायका म्हणतात आमचं आलं नाही, पण आल्याशिवाय राहणार नाही। पण परत महायुती सरकार आलं तर नक्की मला 5 वर्ष पैसे मिळतील, त्यासाठी तुम्ही सर्वांनी विचार करून